एकदम टम्म फुललेले आणि एकदम सॉफ्ट असे आज भटुरे मी बनवले होते. ते पण कोणत्याही प्रकारचा इनोचा वापर नव्हता केला, सोड्याचा वापर पण नव्हता केला, ना दही टाकलं, रवा पण नाही टाकला. एक वाटी मी मैदा घेतला, त्याच्यात अर्धी चम्मच ईस्ट टाकलं, अर्धी चम्मच मीठ टाकलं आणि सॉफ्ट असा डो लावून आणि त्याला झाकून आणि 2 ताससाठी मी ठेवून दिलं. सोबत मी छोले पण बनवून घेतले. याच्यात खडे मसाले टाकले मी काही, जे मी स्क्रीनवर मेन्शन केले. त्यानंतर अनियनची प्युरी, टमाटर प्युरी आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली. परत मी स्क्रीनवरती जे जे मसाले मेन्शन केले ते सगळेच ह्याच्यात टाकले आणि जे आपले छोले शिजून गेले ते छान शिजवायचे याला एकदम सॉफ्ट होतपर्यंत आणि ते शिजलेले छोले पण मी याच्यात टाकून घेतले. वरतून थोडा कोरिअँडर टाकला. रेडी आहे आपले छोले. आता भटुरेचं पण माझं छान फुलून गेलं. त्याला मी हाताने थोडं मळून घेतलं, उंड्या काढून घेतल्या बारीक बारीक आणि छान असं थोडं हाताने टॅप केलं आणि बेलनने लाटून आणि मग त्याला गरम गरम उकळत्या तेलमध्ये टाकलं. तर मस्त आपला भटुरा टाकल्याबरोबरच फुलून गेलता. तुम्ही पाहू शकता किती छान असा भटुरा फुलला आहे. तशाच पद्धतीने सगळेच भटुरे मी बनवले होते आणि खूप छान फुलले होते आणि सॉफ्ट पण झाले होते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने भटुरे बनवून पण कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा.